सर्वप्रथम स्वागत आहे तुझं ऋषिकेश आमच्या या शोमध्ये. आणि अभिनंदन आमच्या सगळ्यांकडनं तुझं की तू तुझा छोटासा व्यवसाय आता सुरुवात केलेली आहे आणि काही दिवसांनी ऑब्व्हियसली खूप मोठ्या स्केलवरती तुम्ही ते चालू कराल आणि तुमची टीम मला वाटतं सक्सेसफुली तुम्ही रन करताय त्याला. सो आम्ही याच्यासाठी तुला आज बोलवलं आहे की तुझ्या या प्रवासामधून काही मुलं जे आपल्याकडे एवढे सगळे स्टुडंट्स आहेत त्याच्यातले काही जण हलकंसं काहीतरी इन्स्पिरेशन घेऊ शकतो तुझ्याकडनं. तर काही प्रश्न आहेत तुझ्यासाठी ज्याच्यातनं तू सांगशील तुझा प्रवास कसा झाला. त्यासाठी पहिला प्रश्न असा की तू ही फील्ड का सिलेक्ट केली, म्हणजे इकडे यायचं कसं काय ठरवलं. आणि कारण मलाही खूप आवड होती या फील्डमध्ये पहिल्यापासून येण्याची. खूपच आधीपासून 8वी 10वी वगैरे त्या दरम्यान ते मूवीज वगैरे मार्वल्सचे मूवीज तिथे बघून ते खूपच असं इन्स्पायर होत होतं की हे कसं करत असतील वगैरे ते क्वेश्चन्स वगैरे ते सारखे येस की नंतर मग बघत गेलो की कसं करता येईल ह्या इथून पुढे इथून VFXमध्ये स्टार्ट वगैरे. बट त्यावेळेला असं होतं की बरेचसे असे कोर्स नव्हते किंवा होते तर ते खूप महाग होते असे त्या दरम्यान आणि घरच्यांना त्याबद्दल जास्त माहिती नव्हतं किंवा कोणालाही त्यावेळेबद्दल जास्त माहिती नव्हती. तर त्यानंतर मग कसं झालं की घरच्यांनी थोडं कोर्स केलं, मेडिकल फील्डमध्ये टाकलं. माझं सायन्सचं बॅकग्राऊंड आहे म्हणून मेडिकल फील्डमध्ये टाकलं. तर मेडिकल फील्डमध्ये करत करत नंतर ती आवड तसेच दबून राहिली. अच्छा. तर याबद्दल खूप रुची होती VFXबद्दल म्हणून मी एका ठिकाणी मी बघितलं की VFX अजून पण आहे की जॉब करत करत मी विचार केला की आपण करूया, अजून पण आहे वेळ तर आपण करूया असं. म्हणून मी जॉब करत करत घेतला कोर्समध्ये. ओके, नाईस नाईस. कारण आता आपल्याकडे बरेचसे असे स्टुडंट्स आहेत की त्यांचं कुठेच काही होत नाही म्हणून मग चला आता ॲनिमेशन हा एक पर्याय त्यांच्याकडे राहतो आणि मग इकडे कुठला एंट्रन्स नाही आहे काही नाही आहे, चला 12th पास असेल 10th पास असेल तर आपण ॲडमिशन घेऊ शकतो आणि असे पण बरेचसे ॲडमिशन्स आपल्याकडे येतात. सो तसं तर तुझं नाही आहे ना? नाही, तसं नाही आहे. अच्छा. दुसरा प्रश्न असा की मग तू खूप सारं जसं तुला कळलं की इकडे पण करिअर आहे आणि तुझी आवड पण होती इकडे, तर मग तू खूप सारे रिसर्च केले असतील की वेगवेगळे इन्स्टिट्यूट पाहिले असतील. मग त्यानंतर तू ट्रॉनच का चूज केलं, म्हणजे ट्रॉनमध्ये येण्याचं नक्की कारण का? इन्स्टिट्यूट तर तसे खूप पाहिले होते. बट पाहिले पहिल्यांदा आम्ही बऱ्याचशा चौकशी केल्या, जसं ओळखी वगैरे होते त्यांच्यानुसार जाऊन मी चौकशी केली. बट ट्रॉन मला एक असं कळायला माहिती मिळाली की खूप असं प्रोफेशनल शिकवतात वगैरे, ते शिक्षण चांगलं देतात. बाहेरच्या इन्स्टिट्यूटला मी बरंच असं म्हणजे तिथे बघितलं मी एन्क्वायरीज वगैरे ते करून, तर त्यामाने त्यांचं असं रिझल्टचा थोडासा इश्यू पण होता वगैरे. प्लेसमेंट इव्हन मी DYला जाऊन ग्रॅज्युएशनचं पण पाहिलं. तर तसं ते थोडंसं जरा मला वाटलं की ट्रॉनबद्दल खूप ऐकलं होतं वगैरे, त्यामुळे मी ते ॲडमिशनचं पाहिलं. आणि या सगळ्या प्रवासामध्ये आपल्याला सगळ्यात सपोर्ट करत असते ती म्हणजे आपली फॅमिली. सो भलेही तू स्वतः अर्निंग करून मग तू इकडे ॲडमिशन घेतलेलं आहे, तू जॉब करतोय, मग त्याच्यानंतर अर्न केलं आणि मग तू ॲडमिशन घेतलं आहेस, पण तरीसुद्धा कुठे ना कुठे आपल्याला आपल्या फॅमिलीला कन्व्हिन्स करायला लागतं की बाबा मी हे सोडून किंवा मला असं काहीतरी करायचं आहे. भले तू स्वतः पैसे देणार असतील तरीसुद्धा घरी मम्मी असेल, पप्पा असतील, कोणी अजून असेल त्यांना आपल्याला सांगायला लागतं. सो मग तू घरी कसं कन्व्हिन्स केलं? त्यांना तर माहीत नसणार. हो, मग त्यांना कसं कन्व्हिन्स केलं की असं काहीतरी मला करायचं? सध्यामध्ये काय झालं की सध्या आता जसं की लॉकडाऊन वगैरे पडलं, त्यानंतर जे VFX मूवी मोस्टली VFXमध्ये जास्त स्कोप आला. मूवीजमध्ये खूपच म्हणजे बाहुबली किंवा त्यानंतर जसे VFXचे खूपच आले मूवीज वगैरे, तर त्यामुळे माहिती कळाली घरच्यांना की एक असे फील्ड आहे की तिथे काहीतरी VFX पण करिअर खूप चांगलं होऊ शकतं मूवीमध्ये. आणि त्यांना माहिती होतं की मला आवड आहेच पहिल्यापासून. तर आणि मी स्वतः करत होतो, तर दिली त्यांनी मला परमिशन, असं काही हरकत करून घ्या. म्हणजे तू अगोदर काहीतरी केलं त्याच्यानंतर तुझ्या पायावर खडवत तर तू करू हरकत नाहीये काही. बर, तुला लक्ष्मीकांत सरांनी तुझं पूर्ण कोर्स कम्प्लीट केला, सरांकडे सगळं सॉफ्टवेअर तुझे झाले.
त्याच्यानंतर बऱ्याचशा मला वाटतं इव्हेंट्सला सुद्धा तू पार्टिसिपेट केलेला आहे. मध्ये मध्ये काही सेशन्स असतील, काही इव्हेंट आपण करतो त्याच्यामध्ये सुद्धा तू होता. सो या सगळ्या प्रवासामध्ये तुला काही एक दोन चांगल्या गोष्टी आवडलेल्या ट्रॉनच्या, की हां हे इकडे होतं, त्याचा नक्कीच फायदा मुलांना होतो, असं काही तुझ्याकडे? नक्कीच असे खूपच म्हणजे आता जसं की थीम वगैरे म्हणून आता आपल्याकडे झाले जसं पाठ बरोबर, तर मुलांना एक आवड निर्माण होते की हा इथे पुढच्या वर्षी मला पण दिसायचं या आर्टमध्ये, मला पण काहीतरी क्रिएटिव्ह करायचं, मला पण काहीतरी वेगळं करायचं जे इथे मला सगळ्यांना आवडेल वगैरे. मला पण आवडतं. बरेचसे असे कार्यक्रम वगैरे जसे की एकादशी वगैरे आपण केली, तर त्यानुसार तसं म्हणजे खूप एक माहोल सगळा एकत्रित बनला होतो. फ्रेंड्स वाढले जातात वगैरे, ते परत सगळ्यांना काहीतरी क्रिएटिव्ह करण्याची चान्स मिळतो प्रत्येक वेळेला. त्याबद्दल ते खूप आवडलं. अशा सगळ्या गोष्टी बरं. आणि शेवटचा सगळ्यात प्रश्न असा की काही सजेशन की बाबा सर तुम्ही असं काहीतरी ऍड करा किंवा हे नवीन तुम्ही काहीतरी चालू करा, मुलांना अजून त्याचा फायदा होईल. जसं तू आता बाहेर गेलाय, बाहेर बघतोय ती इंडस्ट्री कशी आहे, तर एखादं सजेशन तुझ्याकडनं की सर असं काहीतरी तुम्ही अजून ऍड करा ज्याचा फायदा नक्कीच होईल आपल्याला, असं काहीतरी? तर तसं बोललं तर थोडंसं जरा आपलं सेटअप जे आहे थोडंसं मुलांना म्हणजे कॅमेरा सेटअप, लाइटिंग वगैरे येतात. आता लाइटिंग, कॅमेरा सेटअप्स वगैरे, कॅमेरा हँडलिंग, ते VFX साठी खूप महत्त्वाच्या गोष्टी खूपच, कारण जे डेप्थ ऑफ फील्ड वगैरे समजलं पाहिजे. बरोबर. तर ती खूप महत्त्वाची गोष्ट आहे ती. तर ते प्रोव्हाइड करायला थोडंसं चान्स तो मिळाला हवा. तो मुलांना म्हणजे इथेच कॅमेरा हँडल करता आला पाहिजे. परत म्हणजे पुढे जाऊन जसं कॅम्प्युटरमध्ये कॅमेरा हँडल करण्यापेक्षा रिअलमध्ये हँडल केलं बेटर. जर व्हर्च्युअली करण्यापेक्षा इथे जर केलं तर ते अजून चांगलं करू शकतो. नक्कीच आम्ही याच्यावरती विचार करू आणि लवकर बघू काय करता येईल. धन्यवाद ऋषिकेश, तू दिलेल्या वेळेबद्दल. चल.